फाइंड डायरेक्शन ऑफ अ मोशन ऑफ अ करंट कॅरिंग कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मधली करंटची डिरेक्शन जी काय आहे ती आपल्याला किंवा मोशनची डायरेक्शन जी आहे ती आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. आधी याचं स्टेटमेंट बघू, नंतर मी तुम्हाला हा लॉ काय करते, एक्सप्लेन करते. काय लिहिले बघा, इट स्टेट्स दॅट इफ वी होल्ड द थंब फॉर forefinger and middle finger of left hand perpendicular to each other such that the forefinger points in the direction of a magnetic field and the middle finger point in the direction of a current, then the thumb shows the direction of force of the conductor. हे एक स्टेटमेंट आहे, खूप मोठं स्टेटमेंट आहे. जर पुढे जाऊन तुम्ही आय थिंक 10th ला वगैरे तुम्हाला लेसन असेल तर तुम्हाला एक्झामला बोर्डला वगैरे लॉ विचारला जातो. 3 लॉ आहेत तुम्हाला, थंब रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल. या तिघांपैकी कोणताही एक लॉ हा स्टेटमेंट लिहायला विचारलं जातं. तर बघा आता हा एवढं मोठं स्टेटमेंट आहे, पण सिंपल भाषेत आपल्याला शिकायचं आहे काय, तर तुमचा जो थंब आहे तो काय रिप्रेझेंट करतो, मोशन. आता कशाची मोशन, तर फोर्स, जी काही डिरेक्शन आहे फोर्सची डिरेक्शन असेल ती डिरेक्शन तुमचा कोण रिप्रेझेंट करतोय, थंब रिप्रेझेंट करतोय. तुमची 4 फिंगर असेल, आता 4 फिंगर काय दाखवते, तर फील्ड, कोणतं फील्ड, मॅग्नेटिक फील्ड. आणि मिडल फिंगर काय शो करते, डिरेक्शन ऑफ करंट. म्हणजे माझा हा लेफ्ट हँड रूल आहे, तर ह्या लेफ्ट हँड रूलला आपल्या तिघांना असं ठेवायचं की हे तिघही एकमेकांना कसे पाहिजेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर पाहिजेत. परपेंडिक्युलर म्हणजे तुम्हाला 3 डायमेन्शनल सिस्टीम माहिती असेल, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. हा एक्स, वाय आणि झेड हे तिघं एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. सेम तसंच आपल्या 3 फिंगरला म्हणजे थंबला, 4 फिंगरला आणि मिडल फिंगरला अशा प्रकारे ठेवायचे की ते तिघही एकमेकांमध्ये कसे पाहिजेत, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे तिघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल झाला पाहिजे. बघा थंब आणि 4 फिंगर यांच्यामध्ये इथं 90 डिग्री होत आहे, बरोबर. माझी 4 फिंगर आणि मिडल या दोघांमध्ये 90चा अँगल होतोय, आणि माझा थंब आणि माझी मिडल फिंगर यांच्यामध्ये सुद्धा 90चा अँगल होतोय. म्हणजे हे तिघही एकमेकांना कसे आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर. आता हे तिघही एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील तर माझा हा जो थंब आहे हा काय करतो, मोशन किंवा फोर्सची डिरेक्शन दाखवतो. माझं 4 फिंगर जे आहे ती मॅग्नेटिक फील्ड दाखवतं आणि मिडल फिंगर जे आहे ती करंटची डिरेक्शन दाखवतं. हे अशा प्रकारे कळतंय. अपवर्ड डिरेक्शनला फोर्स, तुमची 4 फिंगर मॅग्नेटिक फील्ड आणि मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ करंट. आता हे लक्षात कसं ठेवायचं, बघा तुम्हाला दिसत असेल हा थंब आहे, बरोबर. म्हणजे हा थंब झाला फोर्स, बरोबर. हे आहे तुमचं मॅग्नेटिक फील्ड बी आणि इकडं आहे तुमचा, आता हा 3 डायमेन्शनला आपल्याला दाखवायचं नाही, आपण इकडे दाखवू, तुमचा काय आहे, करंट सी. आता हे लक्षात कसं ठेवणार, जर तुम्हाला लक्षात राहत नसेल FBC, बघा तर ह्या बीला आपण एक शॉर्टकट ट्रिक आहे, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. सपोज हा थंब रूल आहे, हा तुमचा थंब आहे जो तुमच्या फोर्सची डिरेक्शन शो करतो, बरोबर. हे तुमचं मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्डचा M घेऊयात आणि करंटचा C घेऊयात. फादर, मदर, चाइल्ड असं लक्षात ठेवू शकता ना. F फॉर फादर, M फॉर मदर आणि C फॉर चाइल्ड, बरोबर. फादर, मदर, चाइल्ड. मग F, फादरचा F मीन्स फोर्स, मदरचा M मीन्स काय असेल, मॅग्नेटिक फील्ड आणि C मीन्स काय, तर करंट. कळलं. म्हणजे तुम्ही हे शॉर्टकट ट्रिकनं असंही इनिशियल लक्षात ठेवून तुम्ही हा लॉ काय करू शकता, लक्षात ठेवू शकता.